आता आपण आमचा एक विशेष सेगमेंट आहे मन की बात. तुमच्या मनात काय आहे सगळ्यांना जाणून घ्यायचंय आणि आम्ही एक स्पेशल सेगमेंट त्यासाठी निवडले ते म्हणजे इंदुरी चाट. आता तुम्ही बोललातच की सगळं फेमस झालेलं आहे आणि त्याच मधला मेन्यू कार्ड मधले काही पदार्थ आम्ही निवडलेत ते आम्ही दाखवू आणि त्यानंतर त्याची जी वैशिष्ट्य आहे तुम्हाला खूप चांगली माहिती असणार आहेत कारण त्या पदार्थांची वैशिष्ट्य त्यावरून तुम्हाला जो राजकीय नेता आठवेल किंवा एखादा राजकीय पक्ष आठवेल ते तुम्हाला सांगायचंय. सुरुवात करूयात. बेडईपुरी. आता याचं वैशिष्ट्य पण तुम्हाला सांगायचंय आणि तो राजकीय नेता सुद्धा नाही. खूप छान पदार्थ आहे, झणझणीत असते आणि कुरकुरीत पण असते. तर राजसाहेब ठाकरेच. भेळ. महायुती. सगळ्याची सरमिसळ झाली म्हणून म्हणजे त्याच्यात चणे पण आहेत, कुरमुरे पण आहेत, शेव पण आहे, कोथिंबीर पण आहे, कांदा पण आहे, सगळंच आहे. गजक. स्वीट. स्वीट आणि पौष्टिक पण. हा, स्वीट पण आहे, पौष्टिक पण आहे आणि थंडीत चांगलं पण असतं. थंडीत चांगलं आहे. राजसाहेबांशिवाय दुसरं कोण आठवत नाहीये मला. राज ठाकरेंमध्ये तर एकही नेता नाहीये. संजय राऊतांच्या घरी अनेकदा जेवायला जातो पण त्यांचं नाव नाही आठवत आहे. नाही, ते स्वीट मध्ये नाही. गराडू. गराडू गरम गरम. संतोष दुरी. का बरं? हे खूप पौष्टिक आहे आणि हे खाल्लं ना तुमच्या अंगाला लागतं. ठीक आहे. आणि ते साथ न सोडत तुमची. इंदुरी दही कचोरी चाट. अरे बापरे. संजय राऊत. का? गोड पण आहे, तिखट पण आहे आणि टेस्टी पण आहे. तुम्हाला आवडतं? तुम्हाला आवडतं? हो, म्हणजे मी कचोरी खातो, मला ते दही नाही आवडत म्हणून मी खात नाही. अच्छा, म्हणजे संजय राऊतांमध्ये सगळे गुण आहेत, त्यातला एक गुण आहे जो कुठला तरी आवडत नाही असं म्हणायचंय. म्हणू शकता. पुढे इंदुरी साबुदाणा खिचडी. पौष्टिक पण जास्त खाल्ली तर त्रास पण होऊ शकतो. हो. पवार साहेब. का ते ऐकायला आवडणार आहे? जास्ती खाल्ली तर त्रास होतो, तर जास्ती जवळ गेलेल्यांना पण त्रास झालेला आहे. म्हणून कमी सीट दिले. इंदुरी पोहे. इंदुरी पोहे आहे ना असे गोडूस असतात. मला ऍक्च्युली म्हणजे लोकांना खूप आवडतात असे गोड 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 असे. ते म्हणजे कधी गोड असतात, थोडंसं मध्येच त्याच्यात स्पायसी असतं. तर मला असं वाटतं केशव उपाध्यांना मी सांगेन म्हणजे कधीतरी गोड वाटतात आणि कधीतरी मध्येच तिखट वाटतात असं नाही. असं मिळमिळत आहे ना ते. अच्छा. इंदूरचा जिरावट मसाला. वैशिष्ट्य. हा, म्हणजे त्याचं वैशिष्ट्य तर तुम्ही सांगा किंवा मी सांगते. म्हणजे तो कुठल्याही पदार्थामध्ये टाकू शकतो आपण. मोस्टली पोह्यामध्ये टाकला जातो कारण त्याची चव नाही, खूप सगळ्यामध्ये छान. टाकला हा, सगळ्यामध्ये टाकला जातो. त्याच्यामुळे असा कुठला नेता जो सगळीकडे अगदीच मिसळून जातो? देवेंद्र फडणवीस. मूग डाळ चिला. बापरे, तुम्ही किती पदार्थ आणले. नाही नाही, होत आहे. म्हणून तुमच्या मेन्यू कार्ड मधलेच घेते की तुम्ही रोज ते पाहता. तिल्याला काही तसं हे नाहीये त्याला. बरं. पुढे जा. किंवा भारतावर योगेश चिले आठवू शकतो. पिंक पेरू सरबत. छान रिफ्रेशिंग असं. हो. अमित. का? अमित सोबतचा एक किस्सा. हा, म्हणजे त्याला भेटलं की मला नेहमी फ्रेश वाटतं. त्याच्यासाठी अमित ठाकरे. ठेचा चाट. ठेचा सगळ्यांना आवडतो पण जमत सगळ्यांना नाही कारण तो तितकाच तिखट देखील असतो. अजित पवार. तुम्हाला माहिती. नाही, माझा काय तेवढा त्यांच्याशी परिचय नाही, पण असं जे दूरनं बघून वाटतं त्याच्याने मी हे केलंय. खूप धन्यवाद. तुम्ही खूप छान उत्तर Thank दिली. you, खूप धन्यवाद. पटापट उत्तरं दिली त्यामुळे खरंच खूप धन्यवाद.